या आज तुम्हाला का वाखा आलता? कसे खेळले तुम्ही येड्यासारखे? सांगा मला काय झालं आज, लवकर सांगा, जनता वाट बघते. मी सकाळपासून जाम अभ्यास केला होता, प्रॅक्टिस बी जाम केली होती, पण माझा आज रविवारचा उपास असतो, त्यामुळे मी काय चांगलं खेळू शकलो नाही. आणि त्यात मला फोन आला होता मुंबई इंडियन्सच्या आजीचा की ती जाम सिरीज आहे आणि मला त्याला बघायला जावं लागलं असता. त्यामुळे मी बोललो की जाते बघायला, आणि 9:15ची बस होती, मग बस सुटली असती म्हणून मी पटकन गेलो बघायला तिला. मग बाकी पोरं पण कशी गेली? बाकी पोरांना काय झालं ते पण मला लोकांना माहिती पाहिजे. काय झालं सगळं का सांगा. हां, ते बोलले की आम्हाला पण यायचं आहे बघायला. मग मी बोललो की या मग लवकर, बस सुटल. पण तो आपला पांड्या आहे, तो बोलला की मी काय येत नाही, मला काही यावाचं नाही, कारण की त्यांना पांड्याला धुलाई करायची होती लांड्यांची. आणि त्याचबरोबर उपासाच्या जाम दमलो होतो. मला पुढे सांगा, यो शाहरुखबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शाहरुख आलता कॉमेंट्री करायला. अरे शाहरुखच खराब पनवती आहे, तेवढी पनवती तर अनुष्का पण नसल. त्या शाहरुख आला आणि मॅच आमची झाली, सगळी त्याच गेली. शाहरुख नसता आला तर त्याच बदली रजनीकांत आला असता तर आम्ही एका बॉलान 36 रन केले असते. पण रजनीकांत बी नाही आला आणि भाऊबैली बी नाही आला, त्यामुळे मॅच आमची जरा गडबड झाली. अनुष्काबद्दल काय मग, खरं आहे का? किडनॅप आहे का अनुष्का? हो, अनुष्काला किडनॅप केला होता आतंकवादीनी. पाकिस्तानच्या इथं होती ती. मग पाकिस्तानच्या तो इंजा मालूम हा काय त्याचा मला फोन आला होता की तुझी आयटम माझ्या किडनॅप केली आहे, मग तिला वाचवत असेल तर आउट हो. अरे घाबरा, वाढणे काय नको सांगू.